नमस्कार। आज बुधवार 10 फेब्रुवारी 2021 ट्रेकिंग पलटणतर्फे आम्ही गड स्वच्छता मोहिमेअंतर्गत आज सिंहगडावर आलेलो आहोत। सिंहगडाचा पुणे दरवाजा आहे। पुणे दरवाजाच्या डावीकडे घोड्याची पाग आहे। तिथे आम्ही प्लास्टिकच्या बाटल्या उचलल्या, त्यात अर्धा पोती आलीत आणि उजव्या हाताला ही एक मोठी नाल्यासारखी जागा आहे। खोलगट भाग आहे, इथे पाणी असतं पावसाळ्यामध्ये। पुणे दरवाजाच्या उजव्या हाताला जिथून दारुगोळ्याकडे एक मार्ग जातो, तिथे आमची पोती संपलीत एवढी अपेक्षा नव्हती, कारण गडावर खूप डस्टबिन आहेत, कितीतरी 50-70 डस्टबिन आहेत, तरी सुद्धा इथे पाण्याच्या बाटल्या खूप दिसल्यात। पाण्याच्या बाटल्यांबरोबर इथे दारूच्या बाटल्या सुद्धा दिसल्यात। यावरनं गडावर येणारे काही लोक कशा पद्धतीने याचा वापर करतात हे आपल्या लक्षात येतं। या बाजूला जर आपण दाखवलं, या ठिकाणी बंदीच्या खाली उतारावर तर इथे मोठ्या प्रमाणात प्लास्टिकच्या बाटल्या आहेत आणि कचरा टाकून दिलेला आहे। इथे पूर्ण तटबंदीच्या बाजूने दिसेल आपल्याला, जिथे जाणं खूप रिस्की आहे। अगदी जिथे पार्किंग आहे त्या पार्किंग पासून आपल्याला हा सगळा कचरा दिसतोय। ट्रेकिंग पलटणतर्फे आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे की अशा पद्धतीचा कचरा आपण करू नका, आणि करताना दिसलं तर त्याला थांबवा, आणि शक्य झालं तर हा कचरा आपल्याला उचलणं शक्य असेल तर आपण आज माझ्यासोबत अमोल आहे, देशना आहे, अथर्व आहे आणि संदीप आहे। आम्ही आज दुपारनंतर आलो, कारण सिंहगडावर गर्दी खूप असते शनिवार रविवारची, म्हणून आम्ही मुद्दाम आज रजा काढून आलो आहे स्वच्छतेसाठी। पण इथला कचरा आणि विशेषतः दारूच्या बाटल्या बघून खूप खेद वाटला आणि संताप झाला की दारूच्या बाटल्यासुद्धा आपल्याला या सिंहगडावर बघायला मिळाव्यात। एवढी सगळी इथे व्यवस्था असूनसुद्धा अशा पद्धतीने लोक याचा गैरवापर करतात, हे अत्यंत दुःखदायक आहे। ट्रेकिंग पलटणतर्फे पुन्हा एकदा आव्हान आपल्याला की आपण शिवाजी महाराजांच्या या गडांवर पूर्ण स्वच्छता राखावी।